वेळेची ताकद ही फार मोठी असते. अहो, एका रात्रीत राजाचा रंक आणि रंकाचा राजा होतो. अनेक विद्वानांनी सांगितलं आहे की ज्या घटना घडतात आयुष्यामध्ये, त्या घडणाऱ्या घटना ह्या घडणारच होत्या. जी होणी आहे त्या होणी बघा कुणीच टाळू शकत नाही. म्हणजे विधीचं विधान कुणीही बदलू शकत नाही. लाख कोशिश करा, परंतु हे विधीचं विधान कोणालाही बदलता येत नाही. प्रत्यक्षात भगवंताला सुद्धा तो बदलण्याचा अधिकार नाही. कारण जे कर्म करतो आपण त्या कर्मानुसार माणसाचं भाग्य लिहिलं जातं. त्यामुळं मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये काही ज्या घटना घडतात, अनेक कुटुंबामध्ये अशा घटना घडतात, त्यावेळेला दुःखी व्हायचं नसतं. आणि हे विधीचं विधान कसं टाळता येत नाही, त्यासाठी एक सुंदर अशी गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. अतिशय ज्ञानवर्धक अशी गोष्ट आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काही घटना घडल्यानंतर आपण कधीच दुःखी राहणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण ऐका आणि शेवटी कमेंट आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, सुंदर अशी कथा आहे. एक उज्जैनमध्ये ब्राह्मण राहत होता, दोघेही पती पत्नी. हा ब्राह्मण अतिशय हुशार होता, भगवंताची भक्ती करणारा होता, वेदांचे ज्ञान त्याला होतं. परंतु या ब्राह्मणाला म्हणजे दोघेही पती पत्नीला संतान प्राप्ती नव्हती आणि त्यामुळे ती दुःखी असायची. त्यांना एके दिवशी समजलं की उज्जैन शहराच्या जवळ साधू महाराज आलेत आणि हे साधू महाराज त्रिकालदर्शी आहेत, सगळं भविष्य सांगतायत. दुसऱ्या दिवशी पती पत्नी लवकर दोघेही उठले आणि त्या साधू महाराजांना भेटण्यासाठी गेले. हजारो लोक त्या ठिकाणी आलेली होती. जो तो जात होता आणि आपलं भविष्य त्या ठिकाणी ऐकून परत माघारी जात होता. तर शेवटी हे दोघेही पती पत्नी ब्राह्मण यांचा नंबर आला आणि ही बघा दोघेही गेली. त्या साधू महाराजांनी विचारलं, काय तुमची अडचण आहे? दोघाही पती पत्नीने सांगितलं, महाराज धनसंपत्ती सगळे आमच्याकडं, परंतु पुत्र प्राप्ती नाही आम्हाला. साधू महाराज म्हणले, घाबरू नका, काय तुमच्या नशिबात पुत्र प्राप्ती. महाराजांनी डोळे झाकले आणि सांगितलं नंतर आपल्या शिष्यांना की त्याच आवारामध्ये एक झाड होतं पेरूच. 2 पेरू दोघांना आणून दिले आणि म्हणले, दोघांनी उद्या खा, सुंदर असा पुत्र तुम्हाला प्राप्त होईल. दोघेही त्या ठिकाणी साधू महाराजांचा आशीर्वाद घेतला, निघून गेले. काही दिवस निघून गेले आणि त्या ब्राह्मणाची पत्नी गर्भवती राहिली. ब्राह्मणाला आनंद गगनात मावेनासा झाला. निसर्ग नियमाप्रमाणे 9 महिने पुढे काळ हा निघून गेला आणि सुंदर असा ब्राह्मणाच्या पत्नीला पुत्र झाला. अतिशय सुंदर देखना. ब्राह्मणाला आनंद झाला. अहो, गावात त्यांनी उज्जैनमध्ये पेढे वाटलं बघा ब्राह्मणांनी सगळं. काही दिवस निघून गेल्यानंतर ब्राह्मणाला आपल्या पत्नीला सांगितलं की ज्या साधू महाराजांच्या आशीर्वादानं आपला पुत्र झाला त्यांना आपण घरी बोलू. ब्राह्मणानं त्या साधू महाराजांना आपल्या घरी बोलवून आणलं बघा. सेवा केली अगदी त्यांची. आणि या ब्राह्मणानं साधू महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही आमचं भविष्य सांगितलं, पण आपल्या पोराचं भविष्य तर तुम्ही आता सांगा या. त्यावेळी साधू महाराजांनी सांगितलं की हा मुलगा ज्या वेळेला 8 वर्षाचा होईल त्यावेळी तू माझ्याकडे घेऊन ये. ब्राह्मण आणि त्याची पत्नी आपल्या मुलाला उत्कृष्ट असे संस्कार त्या ठिकाणी देत होते, त्याचं पालन पोषण करत होते. तर मुलगा बघा 8 वर्षाचा झाला आणि दोघेही पती पत्नी आपल्या त्या 8 वर्षाच्या मुलाला घेऊन त्या त्रिकालदर्शी असणाऱ्या साधू महाराजांच्याकडे गेले. हजारो माणसं त्या ठिकाणी बघा जमा झाली होती सगळी. तो ब्राह्मणाचा 8 वर्षाचा मुलगा आपल्या पित्याला विचारू लागला, बाबा एवढी लोक का आली तिथं? त्या ब्राह्मणानं सांगितलं की हे साधू महाराज त्रिकालदर्शी आहेत, हे भविष्य सांगतात, प्रत्येकाचे काय घटना घडणार आहेत त्या सांगतात आयुष्यामध्ये. बराच वेळ गेल्यानंतर बघा ब्राह्मणाचा नंबर आला आणि ब्राह्मणाच्या समोर पती पत्नी जाऊन बसले. तो छोटासा 8 वर्षाचा मुलगा, 8 वर्षाचा मुलगा ब्राह्मणाचा बघा साधू महाराजांना म्हणला, महाराज माझं भविष्य सांगा. महाराज म्हणले, नंतर सांगेल तुझं भविष्य. परंतु हा जो मुलगा आहे तो महाराजांना गयावया करू लागला, महाराज माझं भविष्य सांगाच तुम्ही. हट्ट पकडला. महाराजांनी डोळे झाकले, योग शक्तीनं आपल्या पाहिलं त्याच्या ललाटीकडे त्या मुलाच्या. आणि साधू महाराजांना समजलं या मुलाचा विवाह पुढे हलक्या कुळामध्ये होणार आहे आणि त्यामुळे या ब्राह्मणाला तोंड दाखवाय सुद्धा जागा राहणार नाही उज्जैनमध्ये. हे सगळं भविष्य सांगितल्यानंतर ब्राह्मणाने ऐकलं बाबा, पत्नीने दोघांनी ऐकलं. साधू महाराज त्या ठिकाणी सांगू लागले की तुझा मुलगा विवाह योग्य झाल्यानंतर गंगा नदीच्या किनारी एक कोळी राहतो की जो मच्छी पकडत आहे आणि त्या कोळ्याला 5 मुली आहेत. शेवटची जी मुलगी आहे 5वी, तिचं नाव शकुंतला आहे. ती आता 3 वर्षाची आहे आणि त्या मुलीचा विवाह तुझ्या मुलाबरोबर होईल. आता ब्राह्मणाला फार दुःख झालं, कारण उच्च कुळातला हा पंडित आणि त्याच्या मुलाचा विवाह जर एखाद्या खालच्या कुळामधल्या मुलीबरोबर होत आहे, त्यामुळे तो दुःखी झाला. महाराज म्हणला उपाय. महाराजांनी सांगितलं की होणी विधीचं विधान आहे,
कुणीही टाळू शकत नाही, काहीच करू शकत नाही. हा ब्राह्मण हुशार होता, परंतु अहंकारी सुद्धा होता. साधू महाराजांच्या दोघही पती पत्नी पाया पडले, मुलगा पाया पडले आणि आपल्या घराकडे निघून गेले. या ब्राह्मणानं निश्चय केला की आता विधीचं विधान जे होणार आहे ते मी थांबवणार आहे, टाळणार आहे ते विधान. मी माझ्या मुलाचा विवाह त्या कोळ्याच्या मुलीवर होऊन देणार नाही. ठराविक काळ पुढे निघून गेला, काही दिवस, आणि एके दिवशी ब्राह्मण कोळ्याच्या झोपडीकडे गेला बघा, गंगा नदीच्या किनारी. कोळ्यानं पाहिलं की ब्राह्मण आपल्या घरी येतोय, पंडित. पंडित घरी येतोय म्हणलं, हुशार होता पंडित हा, त्याला आजूबाजूची सगळी लोक ओळखत होती बघा. आता पंडित घरी आल्यानंतर तो कोळी आपल्या झोपडीतून लगबगीनं जोरात आला, म्हणजे हात जोडले ब्राह्मणाला आणि म्हणाला, हो पंडित, तुमचे पाय आमच्या झोपडीला लागले, आमचं भाग्य आहे, या काय काम काढलं. आता हा पंडित जो होता हुशार होता, चतुर होता. पंडित त्या कोळ्याला सांगू लागला, अरे बाबा तुला 5 मुली आहेत ना रे, मुलगा नाहीत तुला, तू दुःखी आहेस ना. हा म्हणला, मला मुलगा नाही, 5 मुली आहेत. अरे तुझी 5वी जी मुलगी आहे शकुंतला, तिचं नाव आहे बघा. सगळं सांगितलं ब्राह्मणाने, का याला माहित होतं साधू महाराजांनी सांगितलेलं. ही 5वी मुलगी तुझ्या घरातून जर तू बाहेर काढली, सोडून दिले कुठेतरी पाहुण्याकडे नेऊन, तर तुला मुलगा होईल. हा कोळी त्या ठिकाणी म्हणाला, अहो पंडितजी, 3 वर्षाचं बालक आहे, सुंदर अशा माझ्या मुलीला मी कसं घराच्या बाहेर काढू, कुठं पाप फेडू म्हणला. पंडित त्या ठिकाणी सांगू लागला, अरे बाबा तुला उपाय सांगण्यासाठी आलोय मी, तिला रस्त्यावर कुठं सोडून दे म्हणतोय. तुझ्या मुलीला मी हवं तर सांभाळतो, मोठं करतो, उत्तम संस्कार देतो आणि तिचा विवाह तुझ्याच जातीमध्ये कोणाबरोबर तरी लावून देतो बाबा. आणि हे सगळं केल्यानंतर मुलगी घराच्या बाहेर झाल्यानं तुला मुलगा होईल. आता कोळ्याला हे सगळं खरं वाटलं बघा ब्राह्मणाचं बोलणं. कोळ्यानं सुंदर अशी 3 वर्षाची मुलगी बघा आपली शकुंतला या ब्राह्मणाला दिली. हात जोडले कोळ्यानं आणि हा ब्राह्मण ती शकुंतला 3 वर्षाची मुलगी घेऊन तिथून बाहेर पडला बघा. ठराविक अंतर गेल्यानंतर जंगलातून चाललेला होता, त्याच्या मनामध्ये वाईट विचार येत होता की ह्या मुलीला मारू काय, परंतु छोट्याशा बालकाला मारल्याचं मला पाप लागेल असा तो घाबरू लागला बघा ब्राह्मण. नंतर पुढे गेल्यानंतर त्यांनी विचार केला की ह्या मुलीला आपण सोडून देऊ. एका लोहाराकडे गेला, पत्र्याची पेटी बनवली बघा आणि पत्र्याच्या पेटीमध्ये या 3 वर्षाच्या बालिकेला बसवलं आणि त्या गंगा नदीमध्ये या ब्राह्मणानं सोडून दिलं. म्हणला पुढं गेल्यानंतर पिठी बुडून जाईल आणि ही मरून जाईल आणि मग माझ्या मुलाबरोबर कशी लग्न करेल ही कोळ्याची पोरगी, असा ब्राह्मण म्हणू लागला आणि आनंदानं आपल्या घरी निघून गेला. बघा विधीचं विधान कसं खरं ठरतंय. ही पाण्यात वाहणारी पेटी पत्र्याची बघा, आणि त्यात सुंदर अशी बालक 3 वर्षाची बालिका बसलेली. ही पेटी पुढं वाहत वाहत गेली आणि एका नदीच्या काठीला एक ब्राह्मण होता की तो तपश्चर्या करत होता, त्याला सुद्धा कुठली संतान नव्हती आणि त्याच्याकडे ही पेटी गेली बघा. त्यानं पाहिलं आणि आज जाऊन ती पेटी पकडली. सुंदर असं बालक आपल्या हाताचा अंगठा तोंडात धरून चुकत होतं आणि खुदकन गालात त्या ब्राह्मणाकडे बघून हसलं. त्या ब्राह्मणाला गगनात मावेनासा आनंद झाला की गंगा मातेनं मला त्या ठिकाणी पुत्री दिली, असा तो आनंदानं म्हणू लागला. आपल्या छोट्याशा त्या बालकाला आपल्या छातीशी कवटळलं आणि अगदी आनंदानं धावत धावत घरी गेला. त्याला वाटत होतं कधी घरी जाईल आणि माझ्या पत्नीला मी सांगेल. आता घरी गेल्यानंतर पत्नी म्हणली, कुठून मुलगी आणली. त्या ब्राह्मणानं सांगितलं, ही गंगा मातेनं कन्या आपल्याला दिली. पत्नीलाही आनंद झाला आणि दोघांनी विचार केला पक्का की या मुलीला उत्तम असे संस्कार द्यायचं, हिला मोठं करायचं आणि चांगला विवाह हिचा करायचा. आपण जीवनाचं अंतिम ध्येयच हे या दोघांनी ठरवलं आणि उत्तम प्रकारे सांभाळ त्या ठिकाणी त्या मुलीचा करायला चालू केला. जशी जशी मुलगी मोठी होऊ लागली अतिशय सुंदर दिसू लागली बघा, अतिशय सुंदर. आणि त्यांनी सुद्धा नाव शकुंतला ठेवलं बघा त्या मुलीचं. जशी इंद्राच्या दरबारातील अप्सरा तशी ही मुलगी पुढं दिसू लागली बघा. काही वर्षाचा काळ निघून गेला आणि शकुंतला विवाह योग्य झाली. ब्राह्मणाची पत्नी म्हणाली, अहो स्वामी, आपली मुलगी मोठी झाली, तिचा विवाह केला पाहिजे, तुम्ही वर बघा योग्य. आणि ब्राह्मणाने बघा आपल्या मुलीसाठी विवाह योग्य असा वर पाहायच चालू केला. आणि इकडे उज्जैनमध्ये जो ब्राह्मण होता बघा, ज्याचा मुलगा विवाहाचा होता, ज्यानं ही मुलगी सोडली होती, तो ब्राह्मण. आणि त्या ब्राह्मणाच्या मुलाकडेच हा ब्राह्मण गेला बघा शकुंतलाचा विवाह करण्यास. त्याने सांगितलं, माझी मुलगी अशी सुंदर आहे, एकटीच आहे मुलगी. ह्याला वाटलं बरं झालं आपला मुलगा एकटाच आहे आणि हा पाहण्यासाठी आला बघा मुलगी इकडं. मुलगी त्याला पसंत पडली कारण मुलगीच अतिशय सुंदर होती. लग्न ठरलं आणि काही दिवसात विवाह झाला शकुंतलाचा आणि या उज्जैन मधल्या ब्राह्मणाच्या मुलाचा. बघा विधीचं विधान कसं खरं ठरते. आता इकडे या ब्राह्मणाला आनंद झालता कारण त्याला वाटत होतं की मी विधीचं विधान खोटं ठरवलं, कारण कोळ्याच्या मुलीबरोबर माझ्या मुलाचा विवाह झाला नाही, माझा मुलाचा विवाह माझ्याच जातीमध्ये ब्राह्मणाच्या मुलीबरोबरच झाला, हा त्याला आनंद होता.
उज्जैनमध्ये विवाह झालेला होता. सगळ्या लोकांना त्या ठिकाणी जेवण घातलेलं होतं उत्तम प्रकारे चांगलं. आता विवाह झाला, सगळं झालं, देवाच्या पाया पडणं झालं, सगळं झालं. परंतु उज्जैनमधल्या या ब्राह्मणाला बघा दम निघत नव्हता. त्याला वाटत होतं कधी मी साधू महाराजांच्याकडे जाईल आणि त्यांना सांगील की तुम्ही सांगितलेलं जे भविष्य विधीचं विधान मी खोटं ठरवलं, हे त्याला वाटत होतं. त्यानं आपल्या मुलाला सांगितलं, अरे बाबा तुझा जन्म साधू महाराजांच्या आशीर्वादानं झालेला आहे, आपल्याला त्यांना जाया पायन भेटायला उद्या पाया पडाय. दोघही पती पत्नी चला. बघा ब्राह्मण या दोघेही आपल्या सुनेला आणि आपल्या मुलाला घेऊन त्या त्रिकालदर्शी साधू महाराजांच्याकडे गेला, पाया पडला, नतमस्तक झाला आणि साधू महाराजांना तो सांगू लागला की महाराज तुम्ही सांगितलं होतं की माझ्या मुलाचा विवाह कोळ्याच्या मुलीबरोबर होईल आणि त्या मुलीचं नाव असेल शकुंतला. महाराज असं झालं नाही, तुमचं विधान खोटं ठरलं, विधीचं विधान मी खोटं ठरवलंय, माझ्या मुलाचा विवाह मी ब्राह्मणाच्याच मुलीबरोबर केला. आता हे दोघेही पाया पडले. महाराजांनी डोळे झाकले आणि वर पाहिलं तर काय, ती कोळ्याची मुलगी शकुंतला अंतर्ज्ञानानं त्यांना कळालं. महाराजांनी सांगितलं, अरे बाबा विधीचं विधान कोणी खोटं ठरू शकत नाही. हीच ती शकुंतला, हीच ती कोळ्याची मुलगी आहे. त्या ब्राह्मणाला सापडली होती. सगळी स्टोरी सांगितली. फार ओशाळासारखा बघा हा ब्राह्मण झाला, कारण विधीचं विधान तो खोटं ठरू शकला नाही. आता ही घरी सगळी मंडळी निघून गेली आणि सांगितलं तू काही करू शकत नाही. ब्राह्मणाला सगळं सांगितलं होतं, तरी सुद्धा बघा हा ब्राह्मण प्रयत्न करीत होता. आता ब्राह्मणाचा मुलगा काही ज्ञान प्राप्त करण्यासाठी दूरवरती निघून गेला आणि घरी फक्त शकुंतला होती, त्याची पत्नी होती, म्हणजे सून आणि सासू. हा ब्राह्मण होता. ह्या ब्राह्मणाच्या मनामध्ये बघा वाईट विचार आला की शकुंतलाच घराच्या बाहेर काढायचं. आणि त्यानं वाईट विचार केला आणि शकुंतला म्हणला चल आपण गंगा नदीवरती जाऊन या. सुनेला म्हणला. गंगा नदीवरती गेला आणि या ब्राह्मणानं आपल्या अंगठी बघा गंगा नदीमध्ये टाकली आणि त्या सुनेला आपल्या सांगितलं की तू आता परत आमच्या घरी येऊ नकोस, कारण तू आमच्या कुळातील नाही, ब्राह्मण कुळातील नाही, तू आहे कोळ्याच्या कुळातील, हलक्या जातीतीलच. मी तुला आमच्या घरामध्ये ठेवू शकत नाही. शकुंतलाच्या डोळ्यातून पाण्याचे अश्रू वाहत होते. ती सांगू लागली, अहो बाबा माझा जन्म जरी कोळ्याच्या घरी झाला, परंतु सांभाळ माझा एका ब्राह्मणानं केलेला आहे. माझे पिता वाईट होते, परंतु माझा सांभाळ करणारा पिता चांगला होता. पण तरी सुद्धा बघा हे ऐकत नव्हता ब्राह्मण. यानं सांगितलं ही अंगठी ज्या वेळेला सापडेल त्यावेळेला तू घरी निघून ये. आणि ब्राह्मण निघून घरी आला आणि ही शकुंतला रडत रडत बघा जंगलाच्या दिशेने गेली, कारण आपल्या घरी जाऊन बापाला तरी सांगावं काय, हे दुःख तिच्या मनामध्ये होतं. कारण बापाला सुद्धा वाईट वाटलं असतं का नाही, ही सगळी परिस्थिती आपल्या मुलीची पाहून. ही मुलगी जंगलाच्या दिशेनं चालत होती. जंगलात गेल्यानंतर एक राजपूत कुटुंब त्या ठिकाणी चाललेलं होतं. राजपूत कुटुंबानं पाहिलं, हा राजपूत जो होता दयाळू होता, तिनं पाहिलं की एकटीच मुलगी चांगली सुंदर आहे, जंगलामध्ये अनेक प्राणी आहेत, डाकू आहेत, काहीतरी वाईट घडलं या मुलीबाबत. मग हा राजपूत त्या ठिकाणी मुलीला जाऊन भेटला. म्हणजे सगळं कुटुंब म्हणले का ग बाई तू एकटी फिरते जंगलामध्ये. तिने सगळी हकीकत सांगितली बघा घडलेली. राजपूत म्हणला घाबरू नको, चल तुझं कुणी नाही ना, माझ्याबरोबर चलतो. आणि राजपूत कुटुंबानं या शकुंतला घेऊन बघा घरी गेले. अनेक दिवस पुढे निघून गेले आणि विचार करा तो राजपूत होता तोच या ब्राह्मणाचा दोस्त होता बघा. म्हणजे कशा घटना घडतायत. इकडे शकुंतलाचा पती आपला घरी आला आणि त्याच्या बापानं सांगितलं की शकुंतला गंगा नदीमध्ये वाहून गेली आणि ती मरून गेली, पडली. मुलाला फार दुःख झालं, कारण त्याचं प्रेम आपल्या पत्नीवरती होतं, परंतु आता मेली म्हणल्यानंतर काय करणार. बापानं सांगितलं, बापावरती विश्वास ठेवला. इकडे शकुंतला राजपुताच्या घरी राहू लागली आणि इकडे या ब्राह्मणानं ठरवलं की आपल्या मुलाचं दुसरं लग्न करायचंय. म्हणून तो मुलगी पाहत होता. आता मुलगी पाहण्यासाठी तो एका गावात निघालाही होता. जाता जाता घर लागलं राजपुताचं आणि मित्राच्या घरी जावं असं ब्राह्मणाने ठरवलं. आणि हा ब्राह्मण त्याचा मुलगा त्या ठिकाणी आला. बघा घटना कशा घडतात. जी अंगठी गंगा नदीमध्ये टाकली होती ती एका माशानं गिळली होती आणि तो मासा कोळ्यानं पकडला होता आणि एक कोळी मासे घेऊन राजपुताच्या घरी आलता विकायला आणि तोच मासा राजपुताने घेतला. बघा राजपुताला मासे आवडत होते, परंतु मुलगी होती ब्राह्मणाची घरी. तिला सांगितलं बाळा तुला मासा करता येईल का. तिने सांगितलं बाबा मी मासा खात नाही, परंतु मी मासा करून दिली. आता मासा ज्या वेळेला तोडला त्यावेळी या ब्राह्मणाच्या मुलीला बघा त्या ठिकाणी ती अंगठी सापडली आणि तिने आपल्या हातात अंगठी ठेवली, कारण तिने ओळखलं होती ही अंगठी आहे आपल्या सासऱ्याची. आता या राजपुताच्या घरी बघा दोघे आले. आता हा ब्राह्मण त्याचा मुलगा पुढे मुलगी बघायला निघाले होते त्या ठिकाणी आले. राजपुतानं मुलीला आवाज दिला, शकुंतला पाणी घेऊन ये, माझे जोडीदार या ठिकाणी आलेले आहेत, ब्राह्मण मंडळी आलेले आहेत. शकुंतला त्या ठिकाणी पाणी घेऊन आली आणि पाणी हातात जसं दिलं तर समोर होता आपला पती आणि सासरा.
त्या ब्राह्मणाचा मुलगा म्हणला, अहो बाबा, तुम्ही तर सांगितलं होतं की शकुंतला गंगा नदीमध्ये वाहून गेली, तिचा मृत्यू झाला, आणि ही समोर तर शकुंतला आहे. हे सगळं बघा पाहिल्यानंतर हा ब्राह्मण ओशाळल्यासारखा झाला. ब्राह्मणानं खरी स्टोरी त्या ठिकाणी सांगितली. अरे, ही शकुंतला एक कोळ्याची मुलगी आहे आणि तुझा विवाह त्या ठिकाणी झाला, त्यामुळं मी तिला आपल्या घरातून घालवायचं पाहत होतो. ज्या आशीर्वादाने तुझा जन्म झाला त्या त्रिकालदर्शी साधूंना मला सांगितलेलं होतं की तुझ्या मुलाचा विवाह कोळ्याच्या मुलीबरोबर होईल. हे विधीचं विधान आहे आणि हे विधीचं विधान टाळण्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी करत होतो. मला माफ कर बाळा. आणि त्या ठिकाणी मुलानं बघा दुसरा विवाह न करता आपल्या शकुंतलालाच परत हे कुटुंब घेऊन गेलं. त्या ब्राह्मणाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, कारण जेवढं जे ब्राह्मणाने पाप केलं होतं बघा सगळ्या गोष्टी घडून आहेत, ब्राह्मण तो सगळं करत होता. किती लाख प्रयत्न केले त्या ब्राह्मणाने त्या मुलीला घरातून बाहेर काढण्यासाठी. आपल्या मुलाचा विवाह कोळ्याच्या मुलीवर होऊ नये हे त्यानं पाहिलं का नाही. लाख प्रयत्न केले, परंतु विधीचं विधान कुणालाही टाळता येत नाही. मुलीला मारण्याचा प्रयत्न केला तरी बघा मुलगी मेली का? ती नाही मेली. शेवट विवाह शकुंतलाचा ब्राह्मणाच्याच मुलीबरोबर झाला. मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला एकच घ्यायचे की विधीचं विधान हे कुणाला टाळता येत नाही बघा. होणी जे नशिबात लिहिलंय ते कधीच टाळता येत नाही बघा. म्हणजे विधीचं विधान होणार ते होणारच. म्हणून मित्रांनो, ज्या घटना आयुष्यात घडत त्याच्या बाबतीत दुःख बाळगू नका. फक्त कर्म आपलं चांगलं करत राहा आणि भगवंताचं नामस्मरण आणि आपल्या आई वडिलांची सेवा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.